गुड मॉर्निंग गाईज. आज माझा दिवस देवपूजेने चालू झाला. सकाळी सकाळी पूजा केली ना की खूप छान वाटतं. त्यामुळे मी सकाळी माझे फ्रेश झाले होते आणि पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि मग जेवण बनवायला गेले. आणि मला थोडासा मसाला करायचा होता. जे नॉनव्हेज खाणार होते त्यांच्यासाठी फिश होता आज. आणि आम्ही काही लोक खात नाही तर मी आज मस्तपैकी दोडक्याची चटणी केली होती हिरवी मिरची टाकून. सोबत भाकरी आणि जवसाची चटणी पण होती. आणि ही जवसाची चटणी खूप जास्त हेल्दी असते आणि मला पण खूप आवडते. सकाळी कलिंगड आणलं होतं. मग 4-5 वाजता मस्तपैकी थंड झाल्यानंतर ते खाल्लंय आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. थोडंसं फिरून आलो बाहेरून आणि घरी आल्यानंतर बघितलं तर ही मांजर नेहमी गाडीवरती बसते आणि तो कव्हर फाडून टाकते नेहमी. आता उद्या तर जायचंय पुन्हा पुण्याला. त्याच्यासाठी सगळं पॅकिंग करत होते आणि मला आजीने इतक्या भाज्या दिल्यात शेतातून काढून. आता हे एवढं सगळं कसं न्यायचंय याचंच टेन्शन मला आलंय. कारण की मी पीठ वगैरे पण इथूनच नेणार आहे. एवढ्या सगळ्या भाज्या पण आहेत आणि प्लस फळं पण आहेत, चिक्कू आणि पपई वगैरे. मग आता यातलं जेवढं बसेल थोडं थोडं तेवढंच नेणार आहे मी. मग सगळी बॅग पॅक करून ठेवली. म्हणलं अजून काही आहे का फ्रीज मध्ये चेक करायला गेले पण एवढं काही भेटलं नाही त्याच्यात. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. बाय.